BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा BA प्रथम वर्षातील पहिला पेपर राजकीय संकल्पनाची ओळख या पेपरबद्दल माहिती पाहत होतो। तेव्हा राजकीय सिद्धांताचा प्रस्तावना पाहिली आहे, व्याख्या पाहिली आहे, राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहिलेला आहे। तेव्हा राजकीय सिद्धांताचे स्वरूप काय आहे याबद्दल आपण सविस्तर असं पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राजकीय सिद्धांताचा एक प्राचीन इतिहास आहे। 2500 वर्षापासून राजकीय सिद्धांताची मांडणी सुरू आहे। अनेक परस्पर विरोधी स्रोतातून राजकीय सिद्धांताची जडणघडण होत राहिली आहे। ग्रीक राजकीय विचारवंतापासून आजपर्यंत एक प्रदीर्घ प्रवास राजकीय सिद्धांताने निश्चित केला आहे। त्यामुळे याच्या स्वरूपात अनेक बदल होत राहिलेले आहेत। मित्रांनो, राजकीय सिद्धांताच्या विकासात व स्वरूपात कोणतीच क्रमबद्धता व तर्कबद्धता तारतम्य दिसून येत नाही। राजकीय सिद्धांताचे रूप, विषयाची व्याप्ती आणि आकार वेळेनुसार व कालखंडनिहाय बदलत राहिले आहे। विभिन्न राजकीय सिद्धांतकारांनी राजकीय सिद्धांताला आपापल्या परीने आकार देण्याचा प्रयत्न केला आहे। राजकीय सिद्धांताला आपले योगदान देणारे विचारवंत विभिन्न प्रवृत्तीचे व क्षेत्राशी संबंधित असल्याने राजकीय सिद्धांताच्या स्वरूपात अनेक पैलूंच्या छटा आपणास दिसतात। प्लेटो हा तत्त्वज्ञ, अरिस्टॉटल हा जीवशास्त्रज्ञ, सेंट ऑगस्टाईन हा ख्रिश्चन धर्मगुरू, हॉब्स हा राजाचा शिक्षक, रूसो हा निबंध लेखक, स्पेन्सर हा इंजिनियर, जॉन लॉक हा भौतिकशास्त्रज्ञ, JS मिल हा ईस्ट इंडिया कंपनीतील कर्मचारी, मॅकियावेली हा सरकारी नोकर, मार्क्स हा अर्थतज्ञ, वेबर हा समाजशास्त्रज्ञ, रसेल हा गणिततज्ञ व तत्त्ववेत्ता, गांधी हे कर्मनिष्ठ व आध्यात्मिक अशा विभिन्न विचारवंतांनी आपल्या प्रवृत्तीचे प्रतिबिंब आपल्या सैद्धांतिक मांडणीत उमटविल्यामुळे राजकीय सिद्धांताचे भिन्न पैलू स्वाभाविकच आहेत। मित्रांनो, प्रारंभी राजकीय सिद्धांत व राजकीय विचार यात फरक मानला गेला नव्हता, परंतु कालओघात या दोन्हींना पृथक केले गेले। आज राजकीय सिद्धांताचा अभ्यास करताना परंपरावादी व आधुनिक असे दोन प्रकारे राजकीय सिद्धांताची मांडणी करावी लागते। प्लेटोपासून ग्रीनपर्यंतच्या राजकीय सिद्धांतांना शास्त्रीय अथवा परंपरावादी राजकीय सिद्धांतात समाविष्ट केले जाते। शाश्वत सत्याचा आग्रह धरत मूल्य व आदर्शाचे प्रतिपादन करणारे परंपरावादी राजकीय सिद्धांत प्रामुख्याने बौद्धिक आहेत। आधुनिक राजकीय सिद्धांताची मांडणी करणाऱ्यात चार्ल्स मेरियम, डेव्हिड ईस्टन, हेरॉल्ड लॉसवेल, रॉबर्ट ढाल, आल्मंड कार्ल डवाइश हे प्रमुख आहेत। अनुभववादी व वैज्ञानिक पद्धतीवर आधुनिक राजकीय सिद्धांत आधारित आहेत। दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या वर्तनवादी क्रांतीने राजकीय सिद्धांताची दिशाच बदलून टाकली आहे। राजकीय सिद्धांताच्या बदलत गेलेल्या व कायम राहिलेल्या स्वरूपाचे विवेचन आपणास पुढीलप्रमाणे सांगता येईल। मित्रांनो, आदर्शवादी किंवा मूल्यधिष्ठित स्वरूप हे राजकीय सिद्धांताचं जर पहिलं स्वरूप पाहिलं तर आदर्शवादी किंवा मूल्यधिष्ठित स्वरूप। राजकीय सिद्धांताची आदर्शवादी दृष्टिकोनातून मांडणी करण्याचा काळ फार प्रदीर्घ राहिला आहे। 20व्या शतकाच्या मध्यार्धापर्यंत राजकीय सिद्धांताचे स्वरूप हे आदर्शवादी किंवा मूल्यधिष्ठितच होते। यापेक्षा काय होते काय मूल्यधिष्ठितच होते। काय आहे यापेक्षा काय असावे याला महत्त्व देऊन राजकीय सिद्धांताची मांडणी या काळात केली जात होती। आदर्श, मूल्य व नैतिकता यांना महत्त्व देऊन आदर्श राजकीय व्यवस्थेबद्दल भाकिते केले जात असत। मित्रांनो, प्लेटोचे आदर्श राज्य, कार्ल मार्क्सचे वर्गविरहित राज्य
गांधीजीचे रामराज्य याचाच परिपाक होते. योग्य अयोग्य, सत्य असत्य, चांगले वाईट या साच्यात सिद्धांताचे प्रतिपादन जेव्हा केले जाते आणि आदर्शांना अधिक महत्त्व दिले जाते तेव्हा आदर्शवादी राजकीय सिद्धांत अस्तित्वात येतात. राजकीय सिद्धांताच्या आदर्शवादी स्वरूपाचा विचार करताना हे स्पष्ट होते की राजकारणाचे अध्ययन नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञानाच्या संलग्न केले जाते. कल्पनाविलासात रममाण होऊन आदर्शवादी राजकीय सिद्धांताची मांडणी केली जाते अशी टीकाही केली जाते. परंतु राजकीय सिद्धांताच्या आदर्शवादी स्वरूपामुळे चांगल्या व श्रेष्ठ जीवनाचा शोध घेतला गेला हे विसरून चालणार नाही. आदर्शवादी राजकीय सिद्धांतांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता व सहकार्य या मूल्यांना विशेष महत्त्व दिले. थोडक्यात नैतिकतेचे समर्थन करणारे असे आदर्शवादी राजकीय सिद्धांताचे स्वरूप आहे. म्हणून तर कॅटबनने म्हटले आहे की आदर्शवादी राजकीय सिद्धांताचे स्वरूप नैतिक आहे. राजकीय संस्था व व्यक्तीला नैतिक बनविण्याचा पुरस्कार आदर्शवादी राजकीय सिद्धांताने केले. वास्तविकतेशी या स्वरूपाच्या राजकीय सिद्धांताचा दुरान्वयही संबंध प्रस्थापित करता येत नाही. मित्रांनो, आपल्याला दुसरं स्वरूप पाहता येईल, अनुभववादी स्वरूप. अनुभववादी राजकीय सिद्धांताला आधुनिक राजकीय सिद्धांत असेही म्हटले जाते. अनुभववादी स्वरूपाचे समर्थन करणाऱ्यात प्रामुख्याने वर्तनवादी विचारवंत आघाडीवर आहेत. मूल्यविरहित राजकीय सिद्धांतांची मांडणी करताना तथ्यांना व अनुभवाला महत्त्व द्यावे असे याचे समर्थक म्हणतात. 1950 नंतर अनुभववादी राजकीय सिद्धांताचे स्वरूप आविष्कारित झाले. ग्रॅहम वालास, आर्थर बेंटले, डेव्हिड ईस्टन, लॉसवेल, अल्मंड, चार्ल्स मेरियम या विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची मांडणी करताना व्यक्ती व गटाचे राजकीय वर्तन, राजकीय व्यवस्थेचे प्रत्यक्ष संचालन व प्रक्रिया यानुसार राजकीय सिद्धांताची मांडणी करण्याला प्रारंभ केला, ज्याचा परिणाम आदर्शवादी राजकीय सिद्धांताचे स्वरूप बदलण्यात व अनुभववादी राजकीय सिद्धांताची सुरुवात होण्यात झाला. राजकीय सिद्धांताच्या अनुभववादी स्वरूपाने व्यक्तिनिष्ठेला नाकारत वस्तुनिष्ठतेचा पुरस्कार केला. पद्धतीशास्त्राला महत्त्व देऊन अनुभवातून प्राप्त होणाऱ्या तथ्यावर संशोधन करून राजकीय सिद्धांत मांडले जावेत असा आग्रह आधुनिक काळात धरला गेला. राजकीय घटना व वस्तुस्थितीचा मूल्यनिरपेक्ष पद्धतीने अभ्यास केला. याचे समर्थन यात केले गेले. आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब, अनौपचारिक अध्ययनावर भर, वास्तवाचा शोध, आकडेवारीच्या आधारे विश्लेषण अशी मुख्य वैशिष्ट्यावर राजकीय सिद्धांताचे अनुभववादी स्वरूप अवलंबून आहे. थोडक्यात अनुभववादी राजकीय सिद्धांत काय असावे यावर भर न देता काय आहे याचा अभ्यास करण्याला व त्यावर सिद्धांत निर्मिती करण्याला महत्त्व देतात. तर तिसरं स्वरूप आहे संमिश्र स्वरूप. आदर्शवादी राजकीय सिद्धांतामध्ये मूल्यांना जास्तीचे महत्त्व दिले गेले. अनुभववादी स्वरूपात मूल्यनिरपेक्षतेला प्रमाण मानत संशोधनाच्या मांडणीवर अतिरेकी भर दिला. या दोन्ही टोकाच्या भूमिकेमुळे राजकीय सिद्धांताचा ऱ्हास होऊ लागला असे म्हटले जाऊ लागले. परंतु कोणत्याही एकाच स्वरूपाचा स्वीकार करून राजकीय सिद्धांताची मांडणी करणे अशक्य आहे. आदर्शवादी व अनुभववादी यांच्या योग्य समन्वयातूनच राजकीय सिद्धांताचे स्वरूप पूर्णत्वाला जाऊ शकते. मर्यादित स्वरूपात मूल्याचा विचार विश्लेषणात करून अनुभवजन्य संशोधनाच्या आधारे राजकीय सिद्धांताची मांडणी किंवा विचार केल्यास राजकीय सिद्धांत स्पष्ट व सुनिश्चित स्वरूपात पुढे येऊ शकतात. म्हणूनच राजकीय सिद्धांताचे असे संमिश्र स्वरूप आज प्रतिपादित केले जात आहे. थोडक्यात तथ्य व मूल्य यांच्या संमिश्रणातूनच योग्य राजकीय सिद्धांताचे स्वरूप प्रगट होऊ शकते
असे डेव्हिड ईस्टनसारख्या विचारवंताला वाटू लागले व त्यातून राजकीय सिद्धांताचे पुनरुत्थान घडून आले. तर मित्रांनो, चौथं स्वरूप आहे मुक्त अध्ययन. आधुनिक राजकीय सिद्धांतात अध्ययनाचे क्षेत्र हे मुक्त स्वरूपाचे आहे. फक्त राजकीय घटनांनाच महत्त्व न देता अन्य सामाजिक शास्त्राची मदत घेऊन अभ्यास केला जातो. वास्तविक परिस्थितीचे सैद्धांतिक अध्ययन करायचे असेल तर त्यासंबंधी सर्व पैलूंची चिकित्सा आवश्यक ठरते. आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या घटनेचा व मानवी वर्तनाचा अभ्यास केल्यास राजकीय सिद्धांतास सखोलता प्राप्त होते आणि यथार्थ अध्ययनात सहजता साध्य होते. या धारणेतूनच अनेक अध्ययन क्षेत्रे राजकीय सिद्धांताने विकसित केले आहेत. यात राजकीय इतिहास, राजकीय भूगोल, राजकीय अर्थशास्त्र, राजकीय समाजशास्त्र, सामुद्रिक राजकारण, अंतरिक्षातील राजकारण, राजकीय मानसशास्त्र इत्यादीचा समावेश होतो. राजकीय सिद्धांताने अध्ययनाच्या मुक्ततेला महत्त्व देऊन विशिष्टीकरणास विराम व सर्वसमाविष्टीकरणाला चालना दिली आहे. तर मित्रांनो, पाचवा स्वरूप आहे शिस्तबद्ध सिद्धांत निर्मिती. राजकीय सिद्धांताचा तत्त्वज्ञानाशी असणारा अनुबंध आज जवळपास संपुष्टात आला आहे. वैज्ञानिक पद्धतीचा स्वीकार केल्यास तात्विक तांत्रिक आवश्यकता असणार नाही या निष्कर्षापर्यंत अनेक आधुनिक सिद्धांतकार आलेले आहेत. राजकारणाचा अभ्यास अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्राच्या संबंधाने केला पाहिजे यावर अधिक भर दिला जात आहे. शिस्तबद्ध राजकीय सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी असा विचार केला गेला. तद्वतच शिस्तबद्ध सिद्धांत निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी संशोधन प्रणालीचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सर्वेक्षण, निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली, तौलनिक अध्ययन यांचा उपयोग करून तथ्य संकलन केले जाते आणि प्राप्त तथ्यांचे गुणात्मक व संख्यात्मक विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. अशा संशोधनात्मक मांडणी करताना गणिती पद्धतीला महत्त्व दिले जात असल्यामुळे राजकीय सिद्धांत अधिक शास्त्रीय सुसंबद्ध स्वरूपाचे बनत आहेत. सहावं स्वरूप पाहिलं तर वस्तुनिष्ठता. राजकीय सिद्धांत हा व्यक्तिनिष्ठेवर अवलंबून नसतो, तर तो वस्तुनिष्ठेशी संबंधित असतो. व्यक्ती वर्तनाचे असो की राजकीय व्यवहाराचे अध्ययन ते वस्तुनिष्ठ स्वरूपातच केले गेले पाहिजे. म्हणजे प्राप्त होणारे निष्कर्ष किंवा सिद्धांत वास्तवतेचे दर्शन घडविणारे असते. राजकीय सिद्धांताचे वस्तुनिष्ठ स्वरूप कार्यकरण संबंधाला प्रगट करते. सर्वसमावेशक निष्कर्षाची मांडणी करण्याला वस्तुनिष्ठतेमुळे गती मिळते, ज्यामुळे राजकीय सिद्धांत वैश्विक बनण्यास मदत होते. मित्रांनो, सातवं स्वरूप पाहिलं तर वर्तनवादी स्वरूप. पारंपरिक राजकीय सिद्धांतात फक्त संस्थाचा अभ्यास केला जात होता, त्यामुळे तात्विक विवेचनास प्रचंड महत्त्व दिले जात असे. परंतु 20व्या शतकाच्या मध्यानंतर ग्रॅहम वालास, आर्थर बेंटले, डेव्हिड ईस्टन यासारख्या विचारवंतांनी राजकीय सिद्धांतात मानवी वर्तनाचे अध्ययन झाले पाहिजे असा आग्रह धरला. मनुष्य हा समाजशील व राजकीय प्राणी असल्याने त्याच्या वर्तनाचा फार मोठा परिणाम राजकीय व्यवस्थेवर व संस्थावर होतो. क्रांती, उत्क्रांती व विकासाची प्रारूपे ही मानवी वर्तनाशी निगडीत असतात. म्हणून मानवी वर्तन अभ्यासातूनच सिद्धांताचे स्पष्टीकरण केले पाहिजे, तरच सिद्धांताला पूर्णत्व मिळते असा विचार मांडला गेला. फक्त औपचारिक अध्ययनाला महत्त्व न देता अनौपचारिक अभ्यासाला चालना दिली पाहिजे असा म्हणणारा वर्तनवादी विचारप्रवाह प्रभावी ठरू लागला. राजकीय नेतृत्वाचे वर्तन, नागरिकाचे वर्तन, निवडणुकीतील मतदाराचे वर्तन, धर्म, जात, लिंग, भाषा यांचा मानवी वर्तनावरील परिणाम व त्यातून तयार झालेल्या वर्तनाचा राजकारणावरील प्रभाव याचा अभ्यास केल्यानंतरच राजकीय सिद्धांताची यथायोग्य मांडणी होऊ शकते. वर्तनवादी अभ्यासाची एक मोठी लाटच
राजकीय सिद्धांतात आलेली दिसते, ज्यामुळे राजकीय सिद्धांताचे पूर्ण स्वरूप वर्तनवादी बनले आहे. अमेरिकन राजकीय विचारवंतांनी वर्तनवादी विश्लेषणाची सुरुवात केली असल्यामुळे राजकीय सिद्धांतावर अमेरिकन राजकीय विचारवंताच्या लेखनाचा फार मोठा परिणाम झालेला आढळतो. मित्रांनो, त्रिसूत्री स्वरूप. मिहान यांच्या मते विश्लेषणात्मक दृष्टिकोनाचे मानवी समाजासंबंधीचे 3 प्रमुख सूत्र आहेत. किंबहुना राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाचे हे 3 सूत्रधार आहेत. या 3 सूत्रातून राजकीय सिद्धांताचे स्वरूप व्यक्त होते. त्यातील पहिले सूत्र म्हणजे वर्णन होय. तथ्यांच्या संदर्भाने संकल्पनेच्या साह्याने वर्णन केले जाते. वर्णन हे अनुभवात्मक असेल तरच ते प्रमाण मानले जाते. वर्णनाची एक बौद्धिक सीमा असते ज्यात ते करावे लागते. राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाचे दुसरे सूत्र आहे ते म्हणजे व्याख्या. याद्वारे तथ्यामध्ये सिद्धांत प्रस्थापित केला जातो. हा संबंध शाश्वत, संभाव्यतापूर्ण व प्रवृत्तीच्या स्वरूपात असू शकतो, जे सामान्यीकरणाद्वारे अभिव्यक्त केले जाते. सामान्यीकरण अशी गोष्ट आहे की जे 2 किंवा 2पेक्षा अधिक घटनांमध्ये अशा प्रकारे संबंध प्रस्थापित करते की एका वर्गाचा सदस्य सहजपणे दुसऱ्या वर्गाचा सदस्य बनतो. वर्गीकरणाशिवाय सामान्यीकरण शक्य नाही. एक चांगली वर्गीकरण प्रणाली स्पष्टीकरणास सहाय्यभूत असते, परंतु ती कोणतीही सूचना करत नाही किंवा आपल्या ज्ञानभांडारात वृद्धी करत नाही. तृतीय सूत्र म्हणजे मूल्यांकन. हे सूत्र घटनेच्या सार्थकतेला व निरर्थकतेला स्पष्ट करते. मूल्यांकनाचा संदर्भ स्रोत स्वतः व्यक्ती, त्याचे मूल्य व आदर्श असतात. याचा संबंध विश्वास, श्रद्धा आणि आस्था यांच्याशी असतो, परंतु परिणाम आणि तथ्यांच्या दृष्टीनेच मूल्यांकन केले जाऊ शकते. प्रत्येक राजकीय सिद्धांतात या 3 सूत्राचे मिश्रण असते. सध्या स्थितीत राजकीय सिद्धांताची मांडणी या त्रिसूत्राद्वारेच होत आहे. 9वे स्वरूप आहे परिवर्तनशील स्वरूप. कालानुरूप राजकीय सिद्धांताचे स्वरूप बदलत राहिले आहे. वैचारिक परिवर्तनानुसार राजकीय सिद्धांत कमी अधिक प्रमाणात बदलत राहतात. तरी देखील आदर्शवादी राजकीय सिद्धांताचा कालखंड हा प्रदीर्घ राहिला आहे. 1950 नंतर राजकीय सिद्धांताचे स्वरूप आमूलाग्र बदलले. राजकीय सिद्धांताला आज गणिती, सांख्यिकी, जीवशास्त्रीय तथा अर्थशास्त्रीय स्वरूप लाभले आहे. राजकीय सिद्धांताला याच शाखांनी नवा आकारही दिला आहे. भविष्यात माहिती तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा परिणाम राजकीय सिद्धांतावर होऊन त्याच्या स्वरूपात अनेक बदल संभवनीय आहेत. प्रोफेसर लक्ष्मण सिंह राठोर या संदर्भाने लिहितात की राजकीय सिद्धांताच्या संरक्षित गडावर ज्ञानाच्या विविध शाखांनी अतिक्रमण केले आहे. परिणामस्वरूप राजकीय सिद्धांताची अन्य विषयांच्या तुलनेत अधिक स्पष्ट सीमा निर्धारित होऊ शकल्या नाहीत आणि परिणामस्वरूप राजकीय सिद्धांतावर जे विरोध किंवा लेबल लागले ते फॅशनच्या रूपात विकसित झाले आहे. यास्तव राजकीय सिद्धांताच्या लेखनाची नवीन शैली, विषय आणि उद्देशाला स्वीकारू लागली गेली. अगदी ज्या पद्धतीने स्त्रिया स्वतःला बदलत्या फॅशनासोबत स्वतःलाही बदलतात, त्याप्रमाणेच ही फॅशन ऐतिहासिक घटना, युद्ध, सामाजिक बदल, महासत्तेचा प्रभाव, शीतयुद्ध, एकध्रुवीय जगात केंद्रीकरण, तंत्रज्ञानाचा शोध आणि संगणकीय प्रणालीने अद्वितीय स्वभावाच्या राजकीय सिद्धांत आणि वैचारिक आंदोलनास जन्म दिला आहे. राजकीय सिद्धांताचे हे परिवर्तनशील स्वरूप बदलत्या विश्वाचे निदर्शक मानावे लागेल. जगातील राजकीय व्यवहार जेवढ्या गतीने बदलतील तितक्या प्रमाणात राजकीय सिद्धांताचे स्वरूप परिवर्तनशील होणे अपेक्षितच आहे. अशा प्रकारे राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाचे विश्लेषण करता येते. मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या तासिकेत राजकीय सिद्धांताचे स्वरूप विस्तारित अशा प्रमाणामध्ये पाहिलेले आहे. तेव्हा पुढील तासिकेमध्ये राजकीय सिद्धांताची व्याप्ती हे पाहणार आहोत. तेव्हा या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.